हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 269 ते 280. मग समुद्रा पैलाडी देखे, स्वर्गीचा आलोचू आईके. मनोगत ओळखे मुंगियेचे, पवनाचा वारिका वळगे. चाले तरी उदकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. आईके प्राणाचा हात धरूनी, गगनाची पाऊटी करूनी. मध्यमेचेनी दादरे हुनी, हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. जिया विश्वबीजाची आकोंभा, सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी. जे प्राणाची उघडी जन्मभूमी. मग तो समुद्राच्या पलीकडचं पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो आणि मुंगीच्या मनातले भाव ओळखतो. वायुरूप घोड्यावर बसतो आणि पाण्यावर चालला तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्याला प्रसंगानुसार प्राप्त होतात. अर्जुना, ऐक. प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून सुषुम्ना रूपी जिन्याने जी हृदयात आली, जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे आणि जिने विश्वाच्या बीजाच्या कोंबाला सावली केली आहे, म्हणजे आश्रय दिला आहे. जी निराकार परमात्म्याचं चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्मरूपी शिवाची संबळी आणि जी प्राणांची उघड उघड जन्मभूमी आहे. हे असो ते कुंडली, हृदया आतु आली. तव अनाहताचा बोली, चावळे ते. शक्तीची आंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते आले. ते तेणे ऐकिले आळूमाळू. घोषाच्या कुंडी, नादचित्रांची रुपडी. प्रणवाची मोडी, रेखिली ऐसी. हेची कल्पावे तरी जाणीजे, परी आता कल्पिते कैचे आणिजे. परी नेणो काय गाजे, तिये ठाई. विसरो निगेलो अर्जुना, जवनाशु नाही पवना. नव वाचा आथी गगना, म्हणून घुमे. तया अनाहताचे निमेघे, मग आकाश दुमदुमो लागे. तव ब्रह्मस्थानीचे बेगे, फिटले सहजे.
आईके कमळगर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्ये आधातुरे करुणी असिजे. हे असो, ती कुंडलिनी हृदयात म्हणजे अनाहत चक्रात येते तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते. कुंडलिनीला चिकटून राहिलेलं जे बुद्धीचं ज्ञान तिच्याबरोबर आलं होतं, त्या ज्ञानाने तो अनाहत शब्द किंचित ऐकला. घोषाच्या म्हणजे परावाणीच्या कुंडात नाद म्हणजे मध्यमावाणी रूपी चित्रांची रूपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात. याची कल्पना करता येईल तर समजून घेता येईल. पण आता कल्पना करणारं मन कुठून आणावं? तर त्या ठिकाणी काय वाजतं ते कळत नाही. अर्जुना, पण ते तसे नव्हे. विसरून सांगायचंच राहिलं. ते काय म्हणशील तर, जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असं समज. मग त्या अनाहत रूप मेघाने आकाश दुमदुमायला लागतं तेव्हा ब्रह्मस्थानाचं द्वार आपोआप उघडतं. अर्जुना ऐक, कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मूर्ध्नी आकाश आहे ते दुसरं महाकाशच आहे. त्या मूर्ध्न्याकाशाच्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून अतृप्त असते. हरिओम.